इयत्ता चौथी विषय परिसर अभ्यास भाग 1 धडा 5वा घरोघरी पाणी. प्रस्तावना. मुलांनो, आपण रोजच्या जीवनात अनेक कारणांसाठी पाणी वापरतो. यात महत्त्वाचा पाण्याचा वापर पिण्यासाठी करतो. त्यामुळे आपण पिण्याच्या व इतर कारणांसाठी लागणाऱ्या पाण्याचा वापर काळजीपूर्वक करणे गरजेचे आहे. आपल्याला अनेक कामांसाठी पाण्याची गरज पडते. जसे की पिण्यासाठी, अन्न शिजवण्यासाठी, अंघोळीसाठी, स्वच्छतेसाठी, कपडे धुण्यासाठी आणि भांडी घासण्यासाठी पाणी लागते. तसेच शेती, उद्योग, कारखाने आणि वीज निर्मितीसाठी सुद्धा पाण्याची गरज असते. या चित्रात तुम्हाला काही पाणी साठवण्याची भांडी दिसत आहेत. ती बघा आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. सांगा पाहू, या भांड्यांपैकी अलीकडे वापरात आलेली भांडी कोणती आहेत? हो, अगदी बरोबर. फिल्टर, स्टीलचे पिंप आणि पाण्याची मोठी टाकी ही भांडी अलीकडे वापरात असलेली भांडी आहेत. ही भांडी कोणत्या पदार्थांपासून बनवलेली आहेत ते आता आपण पाहूयात. माठ मातीपासून, फिल्टर व पाण्याची टाकी प्लास्टिकपासून, स्टीलचे पंप व हंडा धातूपासून, अशा विविध पदार्थांपासून ही भांडी बनवलेली आहेत. पिण्याच्या पाण्याची काळजी. आरोग्यासाठी पिण्याचे पाणी निर्धोक असणे गरजेचे असते. पोटात दूषित पाणी गेले तर रोग होऊ शकतात. म्हणून पिण्याचे व स्वयंपाकाचे पाणी साठवताना आपण विशेष काळजी घेतो. पिण्याच्या व स्वयंपाकाच्या पाण्याची भांडी आपण झाकून ठेवतो. त्यामुळे पाण्यात धूळ व कचरा पडत नाही. हात बुडवून पाणी काढले तर बोटांना लागलेले घाण पाण्यात जाते. म्हणून आपण पाणी काढण्यासाठी लांब दांड्याचे ओगराळे वापरतो. पाणी काढून लगेच झाकण ठेवतो. पण या भांड्यांना तोट्या लावणे ही पाणी काढण्याची सर्वात उत्तम पद्धत आहे. त्यामुळे पाणी खराब होण्याचा प्रश्नच उरत नाही आणि पाणी काढणेही अधिक सोयीचे होते. माहीत आहे का तुम्हाला? पाणी शिळे होत नाही. आधीच्या दिवशी घरात भरून ठेवलेले पिण्याचे पाणी काही जण ओतून देतात आणि दुसरे पाणी भरतात. त्यांना वाटते पाणी शिळे होते. पण ही समजूत चुकीची आहे. पाणी ओतून देणे म्हणजे चांगले पाणी वाया घालवणे. पाणी खराब झाले असेल तरच त्याचा वापर पिण्याव्यतिरिक्त इतर कामांसाठी करावा.